किती श्वास गुदमरतोय. रात्र झाली. रात्र झाली. ओल्गा आपले कपडे काढते. बहुतेक अर्धी रात्र असावी. किती लवकर वेळ जातो ना तिथं. त्यांनी माझी बेडरूम बंद केलीये. अंधार आहे तिथं. ते सगळे कोट काढून बसले. त्या खुर्चीत रोतून बसले. हवेत घामाचा आणि सिगारचा वास. मला आवडायचं या लोकांसोबत काम करायला. आपल्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत हेच खरं. आईनेस, तुला काय वाटतं? कोट न घातलेले पुरुष आवडतात तुला? मला पुरुषांची पर्वा नाही. खरंच मी विचार नाही करू शकत का आपल्या तिघांना सोबत ठेवले. इट डझंट मेक एनी सेन्स. काय म्हणालीस? मला वाटलं इथे जुने मित्र नातेवाईक भेटतील म्हणून. एक जुना नातेवाईक ज्याचा चेहरा विद्रूप झालाय. हो, तो सुद्धा. पण का का आपण सोबत आहोत? मला वाटतं हा केवळ योगायोगी. जसे लोक येत गेले तसे ते परत गेले. निव्वळ योगायोग. जसं काही ते सगळं देवावर सोडतात. काय गरज आहे स्वतःचं खोटं सांत्वन करायची? असं असेलही. आपण याआधी कधी भेटलो? नक्कीच नाही. तुला विसरणं अवघड आहे. मग हा योगायोगच आहे. ग्रेट. मग ही रूम, हे रंग, हे शिल्प, इथली उष्णता, हा योगायोग. सगळं काही विचारपूर्वक करण्यात आलंय. अगदी शेवटच्या तपशिलासाठी. आपल्याला मुद्दाम एकत्र ठेवलंय. हे फर्निचरची जागा बदलायचा प्रयत्न कर म्हणजे तुझ्या लक्षात येईल. इथलं सगळंच किती भेसूर आहे. किळस वाटते. तुला काय वाटलं? मला आनंद मिळतोय ग. म्हणजे हे सगळं आधीच ठरलेलं होतं? हो, आपल्याला मुद्दाम एकत्र ठेवलंय. तू अशी माझ्या समोर उभी आहेस हा योगायोग नाहीये? नक्कीच. मला माहितीये ते वाट पाहतायत. मला नाही आवडत कोणी माझ्याकडून अपेक्षा ठेवणं. मी अगदी उलट करते त्याच्या. मग कर. वाटतंय ते कर. पण तू काही करू शकलीस तर. तुला हेही माहित नाही की त्यानं नक्की काय हवंय. सहन नाही होतात. काही चेहरे ना वाचता येतात पण तुमचे चेहरे तर निर्विकार आहेत. आपण का सोबत आहोत? तुम्हीच सांगा. का सोबत ठेवलं त्यांनी आपल्याला? पण मला काहीच माहिती नाही. तुमच्या इतकंच. मग आपण जाणून घ्यायला हवं. आपल्यात काही सांगायची धमक असेल तर. पण काय? एस्टिन, काय केलंस तू? तुला इथं का पाठवलंय? नाही नाही, मी काहीही केलेलं नाहीये. मला तर धुसरसही आठवत नाहीये. खरं तर मी स्वतःलाच विचारते, कदाचित त्यांच्याकडून काही चूक झाली असेल. हसणं बंद कर. रोज कितीतरी लोक हरवत असतील. हजारो, लाखो. त्या सगळ्यांना वेगळं काढायचं काम इथले सेवक करत असणार. त्या मूर्खांना त्यांचं काम नीट जमत असेल का? विचार करा. तुम्ही गप्प का? बोला ना. माझ्या बाबतीत चूक झाली असेल तर तुमच्या बाबतीतही ती शक्य आहे. आपल्याला चुकून इथं पाठवलाय असा विचार करूया का आपण? एवढंच बोलायचं होतं का? आणखी काय सांगू? मी काहीच लपवत नाहीये. मी लहान होते आई वडील गेले तेव्हा. माझ्या लहान भावाला वाढवायचं होतं मला. आम्ही खूप गरीब होतो. त्यावेळी माझ्या वडिलांच्या मित्रानं रॉजरनं मला प्रपोज केलं. श्रीमंत माणूस, मनानही. तेव्हा काय करणार होते मी? लहान भावाची जबाबदारी होती माझ्यावर. मी होकार दिला. माझ्या जागी तू असतीस तर तू काय केलं असतंस? सांग ना. 6 वर्ष चाललं आमचं. त्यानंतर त्याच्याशी भेट झाली. अशा माणसाशी ज्याच्यावर प्रेम करणं माझं दैव होतं. माझ्या नशिबाशी जोडला गेला होता तो. पहिल्या भेटीतच कळलं होतं मला. त्याला वाटायचं मी त्याच्यासोबत पळून जावं म्हणून. पण मी नकार दिला.
आणि मग निमोनिया. बस एवढंच. मी चुकले असं वाटतं. माझ्यावर आरोप केला जाऊ शकतो एका म्हाताऱ्यावर, वयानं मोठ्या असलेल्या माणसावर माझ्या यौवनाचा बळी दिला म्हणून. तुम्हाला वाटतं हे पाप आहे? अजिबातच नाही. आणि तूच सांग ना, स्वतःच्या ध्येयासाठी आदर्शांसाठी जीव देणं गुन्हा आहे? नाहीच. यासाठी कोणी तुम्हाला पापी म्हणणार नाही. जरा बघा, मी शांती आणि अहिंसा यांचा प्रचार करणारं वर्तमानपत्र चालवायचं. नंतर युद्ध सुरू झालं. त्यांनी युद्धाच्या कारवाया सुरू केली. काय करणं अपेक्षित होतं मी त्यांना विरोध केला तर त्यांनी मला गोळ्या घातल्या. मी बरोबर केलं ना? अगदीच. तुम्ही तर शूर आहात. आणि तुझी बायको? तिचं काय? तिला मी कित्येक यातनांपासून मुक्त केलंय. पाहिलंस तू? पाहिलं. कशासाठी ही नाटकं करताय? शट. अपराधी होत आपण, खुनी होत. उगीच कुणालाही नरकात लोटलं जात नाही. इनफ. नरकातले तडफडणारे जीव, तू, मी आणि हा सुद्धा. स्टॉप इट. नरकातला आत्मा स्वतःला शांतीदूत समजतोय. आपण आपल्या वाटेचं उपभोगलं नाही. हं? कितीतरी लोक आहेत ज्यांनी आपल्यासाठी स्वतःचं आयुष्य वेचलं आणि तेव्हा आपण हसायचो त्यांना. हं? त्याची किंमत मोजावीच लागेल. प्लीज. हळूहळू लक्षात येतंय माझ्या का आपल्या तिघांना सोबत ठेव. हे पहा मॅडम, मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही जरा विचार करून बोला. बस. एक मिनिट. अगदी सोपं आहे हे सगळं. इथे शारीरिक छळांसाठी साधनं नाहीत हे तर मान्य कराल. आणि तरीही आपण नरकात आहोत. कुणीही येणार नाहीये इथं. आपण तिघेच राहणार आहोत कायम. म्हणजे कुणीतरी आहे जो इथं नाहीये. एक टॉर्चरर. मलाही असंच वाटतंय. स्पष्ट आहे. करा स्वतःला टॉर्चर. म्हणजे इतकंच की आपण एकमेकांसाठी टॉर्चरर आहोत. नाही, मी तुम्हाला काही त्रास देणार नाही. मला काही देणं घेणं नाहीये तुमच्याशी. आपण असं करूयात का, आपण आपल्यात राहूया. हा, म्हणजे कसं की ही इथे, तुम्ही तिथे, आणि मी हा असा माझाच. आणि हो, शांत राहूया. बोलूया नको एकही शब्द. माझ्याजवळ आत्मचिंतनासाठी खूप काही आहे. मी स्वतःच्याच विचारांमध्ये जगू शकतो वर्षानुवर्ष. मी सुद्धा मौन पाळायचं का? अर्थात. यामुळे तुला तुझ्या मुक्तीचा मार्ग सापडेल. स्वतःचा शोध घेणं हाच एकमेव मार्ग आहे. कबूल? यस. ठीक आहे. तर मग गुड बाय. एक्सक्यूज मी, तुमच्याकडे आरसा आहे? कसाही असला तरी चालेल. तुम्ही बोलू नका, आपण आरसा तर द्या. डोंट वरी. आरसा हवाय ना माझ्याकडे? नाहीये. काय वैताग आहे हा. काय झालं? मला कसं तरी होतंय. वेगळंच वाटतंय. मी जेव्हा स्वतःला पाहू शकत नाही तेव्हा मला शंका येते माझ्या असण्याची. स्वतःला स्पर्श करते, चाचपते, पण काही उपयोग नाही. नशीबवान आहेस.
मला तर सतत जाणीव होत राहते माझ्या असण्याची. पण उमटणारे विचार किती धूसर असतात. माझ्या बेडरूम मध्ये 6 मोठे आरसे होते. मी त्यांना पाहू शकते, पण ते मला पाहू शकत नाहीये. त्यांच्यात प्रतिबिंब उमटलंय त्या फरशीचं, सोफ्याचं, खिडकीचं. माझं नाहीये. ती रिकामं रिकामं वाटतंय. ओकळ सगळंच. ही ही लिपस्टिक खराब झाली वाटतं. मी नाही जगू शकत आरशाशिवाय. आय कांट. मी तुझा आरसा झाले तर? पण मिस्टर गार्सी, ते इथं नाही असं समज. पण तूच म्हणाली होतीस आपण एकमेकांचा छळ करू म्हणून. तुला वाटतं मी तुला त्रास देईन? नाही सांगताय. तूच मला छळायची शक्यता जास्त आहे. तुझ्या या नाजूक हातांनी छळवून घेणं आवडेल मला. बघ माझ्या डोळ्यात काय दिसतंय? मी आहे तिथं, पण किती लहान. नीट पाहू शकत नाहीये स्वतःला. मी पाहू शकते संपूर्ण. विचार मला हवं ते. तटस्थपणे सांगेन आरशासारखं. मिस्टर गार्सी, आमच्या बडबडीचा त्रास होत नाहीये ना तुम्हाला? त्यांची काळजी करू नको. आपण आहोत ना दोघी. विचार. माझी लिपस्टिक ठीक आहे ना? नाहीये. वाटलंच मला. बरं झालं कोणी पाहिलं नाही. आता पहिल्यासारखीच आहे ना? त्यापेक्षाही उत्तम. कसली दिसतीयस. तुला मी आवडते. यू आर लवली हेस्टेल. पण तुझ्या म्हणण्यावर मी कसा विश्वास ठेवू? मला आवडतेस तू. थोडं हस. अगं असं नाही. इतकी काही कुरूप नाहीये मी. तुझ्या आरशापेक्षा नक्कीच सुंदर आहे. डोंट नो. तुझी भीती वाटते. स्वतःला आरशात पाहिल्यावर असं होत नाही कधी. ते परिचित असतं, स्वतःच्या मुठीत बंद असल्यासारखं. मी तयार आहे. आपण चांगल्या मैत्रिणी बनून राहू. मला बायकांशी जास्त काळ मैत्री ठेवता येत नाही. खास करून ती पोस्टातली क्लार्क असेल तर. हो ना? तुझ्या गालावर पिंपल. कुठे? इथे? सांग ना कुठे? नाहीये. पुसटचाही नाही. समज समज आरसा खोटं बोलायला लागला तर? मी सुद्धा याच्यासारखे डोळे मिटून घेतले आणि तुला पाहायचं नाकारलं तर? तर तुझ्या सुंदरतेचा काय उपयोग? तू कितीही प्रयत्न कर ग, तुला माझ्याशिवाय पर्याय नाहीये. घाबरू नकोस. मी तुझ्याशी नेहमी चांगलं वागेन. तुझ्यावर सतत प्रेम करेन. पण तुलाही माझ्यावर करावं लागेल. पण ते का पाहत नाहीयेत माझ्याकडे? कारण तो पुरुष आहे. जिंकलास तू गारसी. बघ तिच्याकडे. ढोंग नको करू. ऐकत होतास आमचं बोलणं, एक अनेक शब्द. हो, मूर्खपणा सगळा. तुम्ही मला एकट्याला सोडा प्लीज. मला तुमच्यात काही एक रस नाही. माझ्यात नसेल, पण या बाहुलीत असेलच ती. तिला कसं अडकवतोयस पाहतेय मी सगळं. लिव्ह मी अलोन प्लीज. ऑफिसमध्ये कोणीतरी माझ्याविषयी काहीतरी बोलतंय, मला ते ऐकायचं. मला या हिच्यात काही एक इंटरेस्ट नाही. थँक्यू. थँक्यू मिस्टर गार्सी. सॉरी, मला तुला दुखवायचं नव्हतं. बास्टर्ड. का बोललात माझ्याशी? सांगितलं होतं. तिनं सुरुवात केली. एक्सक्यूज मी. तुझा प्रयत्न चालला होता इतका वेळ यानं पाहावं म्हणून. मग का करू नको प्रयत्न मी? हे
हे सगळं आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे कळत नाहीये का तुम्हाला? तुम्ही मला एकट्याला सोडा प्लीज. हे बघा, हे आपण पुन्हा शांत राहूया. हा, प्रयत्न करा दुसऱ्याला विसरायचं. विसरायचं? काय बोलतोयस कळतंय का? मला जाणवता तुम्ही दोघं. हा शांतपणा गोंगाट होऊन ऐकू येतो मला. तुझं इथं असणं नाकारतोस कसं तू? विचार थांबवू शकतोस? मला ते ऐकू येतात सतत. माझ्या कानाजवळ घड्याळासारखे टक 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 टक. मला तर असं वाटतं की तुम्हालाही माझे विचार ऐकू येतात. एवढंच काय, तू माझा चेहराही हिरावून घेतलास, कारण तुला तो दिसतो. आणि एस्टेल, तिलाही. आम्ही दोघीच असतो इथं तर किती बरं झालं असतं. ती मला टाळूच शकली नसती. आता चेहरा नको लपवू. तू षंढासारखा चेहरा लपवणार आणि मी तुला हसवण्याचा भुलवण्याचा प्रयत्न करणार. मी हे सहन करू शकत नाही. तुला असा शांत बसू देणार नाहीये मी. कदाचित इथेच पोहोचायचं होतं आपल्याला. त्यांना जे जे हवंय ते ते करतातच. कळसूत्री बाहुले आहोत आपण. पुरुषांसोबत ठेवलं असतं तर किमान शांत तरी राहता आलं असतं. जाऊ दे, अशक्य गोष्टींचा विचार कशाला. तर मी तुला माझ्या जाळ्यात अडकवतोय. माझं मत हवं होतं ना तुला? हात लावू नका. का? आपण स्वाभाविकपणे वागूयात. उगीच आव नको आणायला. हो, मी वेडा होतो बायकांचा, आणि त्यातल्या काही माझ्या. आपण एकमेकांसमोर नागवे होऊ नवजात अर्भकासारखे. प्लीज. वेल, मी काय मागितलं होतं तुमच्याकडं? थोडासा वेळ, थोडीशी शांतता. तो गोमेज, तो ऑफिसमध्ये बसून माझ्याविषयी काहीतरी बोलत होता. इतर लोक त्याचं ऐकत होते. मीही ऐकण्याचा प्रयत्न करत होतो, धडपडत होतो. पण आता ते संपलंय. गोष्टी किती पटपट घडतायत तिथे. तो माझ्याविषयी काय विचार करतो हे पुन्हा त्याच्या डोक्यात जाऊन बसले. असो, तर आपण एकमेकांना सामोरं जाऊयात. तेच ठीक आहे. मलाही जाणून घ्यायचंय मला कुणासोबत राहायचंय. त्यात जाणून घेण्यासारखं काही नाहीये. तुला आधीच माहिती. यू आर रॉंग. आपण जर सगळं उघड उघड कबूल केलं ना तर आपल्याला कळेल आपण इथं का आहोत. वेल एस्टेल, तुझ्यापासून सुरुवात करूयात. त्यांनी तुला इथे का पाठवलं? मला जराही कल्पना नाही. मी खरं सांगते, त्यांनी मला काहीच सांगितलेलं नाही. तसं तर त्यांनी मलाही काहीच सांगितलेलं नाहीये. ठीक आहे, तू बोलायला कचरत असशील तर मी माझ्यापासून सुरुवात करतो. मी काही फार सज्जन नाही. आय नो तू पळपुट आहेस. ही फक्त एकच बाजू आहे. मी इथे आहे कारण मी माझ्या बायकोशी फार घृणास्पद वागलो. सतत. ती बघा, ती अजूनही तिथंच आहे. त्या तिथं. मी जेव्हा जेव्हा तिचा उल्लेख करतो तेव्हा तेव्हा ती मला दिसायला लागते. मला गोमेजचं बोलणं ऐकायचंय पण हीच डोळ्यांसमोर तरळत असते सतत. तेव्हा त्यांनी माझ्या गोष्टी तिला परत केल्या. माझा कोट ती मांडीवर घेऊन बसली.
माझा कोट 12 गोळ्यांची छिद्र असलेला, माझ्या रक्तानं माखलेला, माझ्यासाठी एकही अश्रू येणार नाही का तुझ्या डोळ्यात? बघ, प्रयत्न करू प्लीज. नाही जमणार. रात्री अपरात्री मी दारूच्या नशेत घरी यायचो. तोंडाला दारूचा आणि कपड्यांना बायकांचा वास. ती बसलेली असायची पायऱ्यांवर माझी वाट बघत. एक शब्द नाही तक्रारीचा, फक्त डोळे दुःखी. पश्चाताप होत नाही मला केल्याचा. भोगेन मी सगळं काही, पण रडणार नाही. ही जन्मताच हुतात्मा झाली होती. का छळायचाच तिला? सहज सोपं होतं ते. ती खूप कोमल होती. एखादा शब्द खूप होत असे तिच्यासाठी. आकसून जायची, पण तक्रार नाही कधीच. तिला त्रास देणं, छळणं आवडायचं मला. तिची बोट आता माझ्या कोठावरून फिरत. आता छातीवर गोळ्यांचे व्रण ती हात लावून अनुभवती. का? कशासाठी? काय हवंय तुला? कशाला अपेक्षा करते? मी तिला खूप आवडायचो. मी कुणालाच आवडत नव्हते. एकदा एका बाईला मी घरी घेऊन आलो. माझी बायको वरच्या खोलीत झोपायची. तिनं नक्कीच बोलणं ऐकलं असेल आमचं.